ही मोहिनी पुन्हा घरात यायला नको. देवा कर रे काहीतरी, आता सहन होत नाही मला अगदी. काय करू नये आईचं काही कळत नाहीये मला. काय काय झालं? तिच्या राहण्याचा काय प्रॉब्लेम आहे? कुणाला? भानूच्या राहण्याचा प्रॉब्लेम आहे. अरे म्हणजे भानू गेली? कुठे जाऊ मी मला? अरे डोळ्यात कचरा घालवला. अरे देवा परमेश्वरा काय करूया माणसाचं ना. आता उभा काय जा ना, पाणी घेऊन ये ना. आता काय डोळा फुटला? पाणी देतो 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 पाणी देतो. अरे दे. देतो देतो. माणूस अरे आंघोळ घातलीस मला. सॉरी काय रे मोहन्या. सॉरी सॉरी. अरे काय या माणसाला करायचं ना खरंच. या तू पण का साफ केलास? वय आमच्या आईला ना कळतच नाही, तिला शांतच हवीये. मी काय म्हणते ताई, तुमच्यासारखी माणसं मिळणं लय कठीण आहे. मला तुमची आणि मालकांची सेवा करायला लय आवडेल. आणि प्रश्न माझ्या राहण्याचा असेल तर एक सुचवू का? तू काय सुचवणार आहेस? मी आज जर इथे राहिले तर या घरात नाही नको नको. इथे नाही. हिचं काय आहे? तिकडे ती आई तशी वागते, इथे तू. मी पण शोभा. तुला कुणी विचारलंय का? तुझ्या होकार नकाराचा प्रश्नच नाहीये. मला जे हवं ना तेच मी करणार. मला भानूला इथे ठेवायचे, मी ठेवणार. शांतेला ना चांगलाच धडा शिकवणार. भानू या चाळीतून जाणार नाही. हा ये काय रे एवढा हळूहळू खेळतो? अरे ऋषी बरं आईला चाळीत पोलीस कशाला आले असतील? काय मॅटर काय? काय माहित नाही राव, पण आलेत कोणाकडे? सांग ना, सरक ना. अरे अरे काय रे, नीट मार ना. नीट मार. कोणाकडे आले? माऊली, तू माऊली ये. म्हणे तूच तूच ये ये. म्हणे ना काय लफडा केला आता? पोरीचा लफडा. अरे पोरी बरोबर फिरताना बघितलं मी त्याला. बाबा साहेब मी मनीष तसं चाळीत कोणी माऊली राहत नाही साहेब. बर मात्रे राहतात ना चाळी? मोहन मात्रे का? हो. ते तिकडे वर राहतात. म्हण्या जा बोलू जा मोहनला. ए ऋषी जा खुर्ची घेऊन ये साहेबांसाठी. नाही नको नको. नाही नको. वा वा भानू, काय पटकन केलं सगळं. आता बघ मी आईला कशी पटवते. तू इथेच राहा. वय मी काय म्हणतो, आईला कशाला इथेही नको. गप्पा बस रे. अरे काय चाललंय तुझं? अरे आई ती सापडलीये ना, त्या शांतेला पुन्हा आणायचं का डोक्यावर मिऱ्या वाटायला? गप्पा बस जरा. मालक, माझं इथं कोण बी नाही आणि मी जिथून आले ना तिथे जाणं सहज शक्य बी नाही. म्हणजे गावाचं तिकीट एवढं लवकर मिळणार नाही ना. आता आले तर इथंच काम करते. हा तरी बी तुम्हाला मी नको असेल तर जाते मग मी. कुठे जाणार आहेस तू? बघू. खबरदार इथून गेलीस तर. मी काय म्हणतो, तू थोबाड बंद ठेव. मोहन काका चल चल चल. कुठे चल? अरे खाली. खाली खाली कशाला येणार नेतोय? खाली पोलीस आलेत. मग हे काय करणार जाऊन? अरे ह्याला शोधायला पोलीस आलेत. काय? पोलीस? आम्ही येतो. तुझा आम्ही येतो. हा लवकर ये. पोलीस? मी काय नाही केलं शोभा. आहे मी खरं सांगतो, मी काय नाही केलं. तुझी शपथ मी काय नाही केलं शोभा. आता रे गप आता. हे घे घाल आणि चल.
हे घालतो तू घाबरतोस कशाला? काही केलं नाहीयेस ना? काय नाही केलं काय चल आता. चलतो काय केलं मोहनने? माऊली आपण कोण? सासू आहे मी त्याची. बा मोहन मात्र खाली येतील तेव्हा कळे. म्हणजे तुम्ही दादांना कैदेत टाकणार? मी कोण कैदेत टाकणारा माऊली? कैदेत तर तो टाकणार वरचा. वरचे साहेब खूप स्ट्रिक्ट आहेत का हो? आपलं कर्म काय तसं फळ देतो तो वरचा. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ज्यासे विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा. काय झालं साहेब? काय केलं माझ्या नवऱ्याने? नवरा कुठे आहे तुमचा? हा मोहन पुढे पुढे पुढे. हा मोहन. अहो घाबरताय कशाला? काही केलं नाही ना? काय नाही केलं तर काय मी काय कर अहो साहेब मी काय नाही केलं आहे शोभाची शपथ काय नाही केलं. कायदा शब्देवर चालत नाही मोहनराव. आमच्याकडे कंप्लेंट आहे तुमची. साहेब कंप्लेंट कोणी केली नाही? म्हणजे मग मी बघते ना त्यांच्याकडे. त्यासाठी कायदा आहे. अहो पण नाव तरी सांगा ना. शांताबाई. हा वाटलंच मला. एक नंबरची लबाड बाई आहे. अहो कामच करत नाही साहेब. सगळ्या चाळीला तिचा त्रास आहे. अगं शोभे, तू गप्पा बस ग. आत्ताही तिची बाजू घेतेस. मला सांगा तुमच्या नवऱ्याने त्या बाईशी काही गैरवर्तणूक केली का? अहो नाही. अहो साहेब अहो ती बाई खोटं बोलतीये. यांच्याकडे बघून असं वाटतं का? नाही ना केले काही? मग सांगा ना अहो खरंच नाही काय केलं खरंच नाही. साहेब. अहो ही चाळीतली माणसं पण होती ना. समीर भाऊजी, अंजली बोला ना तुम्ही. हो 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 हो. अहो काय करता सांगा ना साहेबांना. हो हो साहेब. खूप साधा आणि सरळ माणूस आहे हा. हो साहेब, आमचे मोहन दादा एकदम चांगलेत. रिटायर व्हायला आलोय मॅडम, पण आज ताकद कुठल्या निर्दोष माणसाला हात नाही केलं. नजर पक्की असते आमची. चेहऱ्यावरूनच ओळख. काय अहो साहेब ती शांत आहे ना, खोटं बोलते. काय मी तिला कामावरनं काढून टाकलं ना म्हणून ती त्रास देते. अच्छा, तिला कामावरून काढून टाकून तुम्ही दुसऱ्या बाईची नेमणूक केली? हो. कुठे आहेत त्या बाई? हा ती ठीक आहे. या हाय ती. तुम्ही? होय. बघितलं शोभे, तुला सांगत होते ना हिला कामावर ठेवू नकोस म्हणून. अगं तिच्यामुळे चक्क पोलीस आले आपल्या चाळीत. मला सांगते साहेब, आजपर्यंत आमच्या चाळीत चोर आला नाही, पण पोलीस आले. तू गप साहेब, घेऊन जा तुम्ही हिला. बाई मी आहे ना इथे. मी सांगते ना, घेऊन जा हिला. आई तू जरा गप्प बसशील. अगं पण बाई तुमचं शांताबाई सोबत भांडण झालं का? होय. अरे रे, हे कशाला भांडायचो का? ते वाद राग काय घेऊन जाणार आहे आपण वर? साहेब ती बाई सगळ्यांना लई त्रास देत होती. चाळीतली माणसं लई चांगलीत. जरा बी त्रास झाला ना तरी कोणी काय बोलणार नाही. मग मीच गेले तिला बोलायला, पण माझं तर अजिबातच ऐकून घेतलं नाही तिने. आणि मग माझा हात धरला बाहेर काढायला. मग मी बी तिचा हात पकडला. होय होय खरं बोलतायत. बरोबर आहे. विचारलं होतं का तुम्हाला? नाही तसंच घडलं. हा. बाई तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण प्रश्न असा आहे की तुम्ही इथं काम करायला आलात आणि तुमच्याबद्दल कुठलीच माहिती नाहीये ना आमच्याकडे. असं होय? मग विचारा की आता विचारा. तुम्ही बसून घ्या ना. एक खुर्ची जरा प्लीज. खुर्ची नकोय. हा बोला माऊली, नाव काय तुमचं? मोहिनी.
पाळण्यातलं नाव मोहिनी आहे, पण सगळे मला भानू म्हणतात. वय काय तुमचं? नाही मला माहितीये तर बाई माणसाचं वय विचारू नये, पण आमची ड्युटी विचारावं लागतं. लिहा काय बी लिहा. यायला काय मी 1200 सुद्धा लिहिन हो. जवळपासच आहे 1400. तसं बायका आपलं वय जरा कमीच सांगतात. हा तेच म्हटलं मी, खरं वय सांगा. ते 1764. मिश्किल स्वभाव बाईंचा, मिश्किल स्वभाव फार. अरे वा. बरं राहत कुठे होतात तुम्ही? पाण्याच्या पाईप मध्ये. सगळं कळणार आता यांना, सगळं कळणार. गरिबी वाईट हो, गरिबी वाईट. डोक्यावर छप्पर नसेल तर कुठं कुठं राहावं लागतं. तुम्ही कशाला वाईट वाटून घेता? मला सवय हाय. आता यांनीच मला बाहेर. परिस्थितीवर मात केली तुम्ही. बरं तुम्ही म्हणाल तसं. आता कुठे राहता तुम्ही? अहो साहेब, तिचं इथं कुणी नाही आणि तुमच्याजवळ तिची काही माहिती नाही. हा तेव्हा घेऊन जा तिला आणि टाका जेलमध्ये. आई तू जरा थांब ना. तू गप ग. तिला राहायला जागा नाही. जाऊ दे पोलीस स्टेशनात, राहायला जागा मिळेल तिला. साहेब घेऊन जा तुम्ही तिला. मी आहे ना, मी आहे ना. बाई तुम्ही बोला. बघू आता कुठे राहायला जागा मिळते. कोण मला आधार देतय. नाही जागा मिळाली तर चाळीत कोपऱ्यात कुठेतरी राहीन मी. संतांनीच म्हटलंय हे विश्वची माझे घर. मग येऊ का तुमच्या घरी राहायला? निष्किल स्वभाव. बाई माफ करा, मला माझं कर्तव्य करावं लागेल. नाही आमच्याकडे तुमची कुठलीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला इथे काम करता येणार नाही. बरोबर ऐकलं शोभे? असं कसं? हो ना, मग ती माझ्याकडे काम करते. चाळीत ते कशाला विरोध करतील? आणि आमचा तर विरोध नाही आहे. ना कोणीतरी जबाबदारी घ्या त्यांची. मला काहीच प्रॉब्लेम नाही. बोला, आहे का कोणी जबाबदारी घ्यायला तयार? कुणी तिची जबाबदारी घ्यायला तयार नाही. दादा शोभे, आता काय करायचं? तिला इथं काम करता येणार नाही. जाऊ दे तिला. घरातली कामं कोण करणार? काय चाललंय तुझं? आता ते तुझं तू बघ कोण काम करायचं ते. पण ती नको इथे आपलं. जा मला बोल नको तू माझ्या बरोबर. चल. हिला राहू दे ना. अरे मी तयार आहे घ्यायला, पण हे काय माझं बोलू बाई तुमची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही हो. मी घेते जबाबदारी. मी घेते जबाबदारी. आई तू? हो, आता तर त्यांच्या विरुद्ध बोलत होतात ना. होते, पण एक मुलगी म्हणून तिची काळजी नको का करायला? आणि निराधार आहे. आणि एका निराधार मुलीला असं एकटं टाकणं बरं आहे का? आणि खरं सांगू का, माझी चूक मला कळली. आता माझी चूक सुधारण्याची मला संधी मिळते, तर ती मी का सोडायची? नाही का? आणि बरं का शोभे, आता ही आपल्या दोन्ही घराची कामं करेल आणि इथंच राहील. आपल्या मालकांची सेवा पण करेल, नाही का मालक? सगळे ऐका बरं का, आता ही चाळीच्या बाहेर जाणार नाही, इथेच राहणार. सगळं ठीक आहे बाई, पण तुम्हाला तसं लिहून द्यावं लागेल. हा देते ना. घ्या घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. चला चला या मॅडम, या या.
चला माझं काम झालेलं आहे. भानुबाई तुम्ही आता इथं खुशाल राहू शकता. सोडा पाईपलाईन तुमची सोडा. या इकडे. हा इथनं मात्र तुम्हाला कोणी काढायचा प्रयत्न केला तर मला सांगायचं. येऊ का माऊली? चल चल. बरं केलं साई, नाही तर कामासाठी आपल्याला दुसरी बाई शोधावी लागली असती. होत आता भानूच्या राहण्याचा प्रश्नच मिटला. आता झालं ना सगळं मनासारखं. मग आता जा घरी, आपल्या आपल्या कामाला लागा. हो हो चला आता चला. शोभे, चल चल तू पण चल घरी. जावई बापू तुम्ही का असे इथे उभे? अहो चला घरी. सगळं कसं छान झालंय की नाही? झालंय की नाही? मग आता चला गरम गरम कांदे पोहे खायचे. चला अहो चला 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 चला. अहो चला या मालक. अहो या या बसा. अहो बसा 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 बसतो. अहो जावई बापू बसा ना निवांत. असं काय करताय? काय काय बसा बसा, कांदे पोहे खायला बोलवलं ना, मग करू दे ना त्याला. मी करतो ना कांदे. अहो तुम्ही कुठे? तुम्ही निवांत बसा. शोभा करेल पोहे. शोभे तू कर पोहे. तुला काय धाड बदली का? माझ्या जावई बापू ना जरा निवांत बसू दे. मी? हो हो तू. ते बघ तिथे पोहे आहेत, मिरची आहे, कांदा आहे, सगळं आहे. दादा पोहे कर. अगं पण नाही मी काय म्हणतो, मी करतो ना पोहे. तिला कशाला शोभे? जावई बापू तुम्ही आता उठलात तर. शोभे बघत का उभी राहिली? जा पोहे कर. अगं जा. जावई बापू मोहनने आईवर काय जादू केली कोणाच ठाऊक. अहो नको नको जाओ तुम्ही, जा तुम्ही. मोहन, आता तुला सोडून मी कुठेच जाणार नाही. बघ आता तिची कशी गंमत करते. आओ 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 नको 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 नको. आओ नका नका असं करू. तिला कामाची सवय नाहीये, थकेल ती. आणि तुम्ही नाही थकत मला. तू पण नको 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 आता बस. काय नको म्हणतोय? पोहे नको म्हणतोय. पण शोभा छान करेल पोहे. हो ना ग शोभे? हो हो करते. मी काय म्हणतो, तर तुम्ही इथून जा ना. आता तुला सोडून मी कुठेच जाणार नाही. असं करू नका हो तुम्ही, प्लीज जा इथून. मास्तरड्या काय 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 चक्क माझ्या शेजारी बसलाय. अरे काय रे? काय तुम्हाला माझ्या घरातून जायला सांगतोय. नाही मी कधी आत्ता म्हणालास तू नाही, मला मी- घरातून मी- जा म्हणून. शोभे तू ऐकलंस ना? हा जा म्हणाला ना मला. हो आणि काय ग हे? तू पोहे करतेस? अगं तूच करायला सांगितलेस ना पोहे. तर तुला पोहे करायला सांगून हा मास्तर का नुसतं गिळणार आहे का? अगे, मला पोहे करायला सांगितलं तेव्हा नाही कळलं तुला? मी कशी सांगेन? आई तू थांब, मी भानूला तुझ्या डोक्यात तेल थापायला सांग. खबरदार ती माझ्या घरात येणार नाही. अगं अशी काय करतेस तू? पोलिसांच्या समोर लिहून दिलेस हो की नाही मोन्या? हो मी आले म्या. आजपासून मी इथंच राहणार.